लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हप्ता तुम्हाला पण आले नाही का? तुमचे पैसे देखील बंद झाले आहेत का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, महिला व बालविकास विभागाने राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर KYC संदर्भात सगळी अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, KYC साठी 30पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्रुटी दूर करा, महिला व बालविकास विभागाचे आव्हान आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC दुरुस्तीसाठी राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, यामुळे काय झालं आहे ना, ज्या लाडक्या बहिणीची KYC दुरुस्ती प्रक्रिया राहिलेली आहे त्यांना तर संधी मिळाली आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे 5 ते 10% लाडक्या बहिणीची KYC दुरुस्ती प्रक्रिया राहिलेली आहे. जवळजवळ 40% लाडक्या बहिणीची KYC झाली नाही. सरकारकडे याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कारण काय की दुरुस्ती प्रक्रियेपेक्षा KYC करण्याची संधी देण्याची जास्त गरज आहे. तर यापूर्वी ही मुदत जी दुरुस्ती प्रक्रियेची आहे ती 31 मार्चपर्यंत होती. मात्र अनेक महिलांना प्रत्यक्षात दुरुस्ती करता न आल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण सरकारकडे एक विनंती आहे, जसे की दुरुस्ती प्रक्रियेसाठी तुम्ही मुदतवाढ दिलेली आहे, तशीच KYC करण्यासाठी मदत करावी. कारण मुदतवाढ द्यावी, जेणेकरून 70 लाख ते 71 लाख लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र केलेले आहे. त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. नक्कीच राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी KYC सुरू करावे. शासनाने यापूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांना KYC पूर्ण करण्याची जे काही निर्देश दिले होते, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. पण ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना काय झाले की KYC कशी करायची हेच माहिती नसल्यामुळे लाडक्या बहिणींना KYC करताना बरेचसे OTP प्रॉब्लेम असो, वेबसाईट न चालल्यामुळे असो, किंवा लाडक्या बहिणींना माहितीच नसल्यामुळे KYC राहिलेली आहे व पैसे बंद झालेले आहेत. तर लाभार्थ्यांना आता दुरुस्तीची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आधी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अनेक महिलांना CSC केंद्रावर नोंदणी करता न आल्याने शासनाने पुन्हा मुदतवाढ जाहीर केली आहे. तर नवीन आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत KYC केलेल्या पण त्यात त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांनाच दुरुस्ती करता येणार आहे. बाकीच्या लाडक्या बहिणींना हा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही असे एरर येत आहे. तुम्हाला सुद्धा एरर येत असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तक्रार ऑनलाईन कशी करायची, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची ही प्रोसेस दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते फर्स्ट कमेंटमध्ये टॅग करते. नक्कीच तिथे जाऊन चॅनलवरती व्हिडिओ पाहायचा आहे, तक्रार करून घ्यायची आहे. तुमचे हक्काचे 1500 रुपये आहे, त्यामुळे नक्कीच इथे तुम्ही तक्रार करायची आहे, जेणेकरून तुमची KYC साठी संधीसुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. किंवा महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी असतात, तिथे जाऊन तुम्ही अर्ज देऊ शकता. तर 31 डिसेंबरपर्यंत KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी पण त्यामध्ये त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांना दुरुस्तीसाठी आता इथे संधी मिळाली आहे. 30 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन संकेतस्थळावर 30 एप्रिलपर्यंत हे जे काही KYC दुरुस्ती प्रक्रिया आहे करून घ्यावं, जिल्हा व महिला बालविकास अधिकारी आहे यांनी आवाहन केलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, त्यासाठी ही जी वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov. ऑप्शन आहे, क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चर टाकायचा आहे. मी सहमत आहे क्लिक करा. OTP पाठवा. त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहे. तुमच्या जे लिंक म्हणजे मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP आल्यानंतर हे 2 प्रश्न विचारणार आहेत. प्रश्न वाचायचा आहे, ज्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम, सरकारचे जे काही तुम्ही गव्हर्नमेंट जॉब आहे का, सरकारी काम करता का, तर नाही, आणि इतर योजनेचा लाभ घेत नाही आणि इथे काय करायचं आहे, टिक करायचं आहे, सबमिट करायचं आहे, आणि तुम्हाला सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC दुरुस्ती प्रक्रिया करत आहात त्याच लाडक्या बहिणीची KYC होणार आहे ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC केली आहे. पण ज्या लाडक्या बहिणींना नवीन पद्धतीने KYC करायची आहे त्यांना सुद्धा सरकारने ते संधी दिली पाहिजे आहे 100%. कारण ग्रामीण भागातील लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे, ज्यांचे पती किंवा वडील नाहीत, किंवा जे एकल महिला आहेत, परित्यक्त्वक महिला आहे, अशा लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रे अभावी असो, OTP प्रॉब्लेममुळे असो, अशा लाडक्या बहिणींची देखील KYC झालेली नाही. सरकारकडे एक विनंती की नक्कीच इथे 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले आहे अशा बातम्या समोर येत आहेत. तर नक्कीच सरकारने यावरती काही उपाय काढला पाहिजे आहे. जवळजवळ निम्म्या लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे
लाडक्या बहिणींची महायुती सरकारवर जे विश्वास आहे ते ठेवण्यासाठी नक्कीच लाडक्या बहिणींना KYC सुरू करणे गरजेचं असणार आहे. महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.